माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा ना भावा, ननंदा जावा भ्रातारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा. श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव. शिवामुठीची सोमवारची कहाणी. आटपाट नगर होतं, तिथं एक राजा होता. त्याला राजाला 4 सुना होत्या. 3 आवडत्या, एक नावडती. आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी. नावडतीस जेवायला ओष्टी नेसायला झाडे भरडे राहावयास गुरांचे बेडे दिले. गुराख्यांचे काम दिले. पुढे श्रावण मास आला. पहिला सोमवार आला. नावडती राणी गेली. नागकन्यांची देवकन्यांची भेट झाली. बाई बाई कोठे जातात? महादेवाच्या देवळी जातो. शिवामुठ वाहतो. यानं काय होतं? भ्राताराची भक्ती होते. इच्छित कर्म सिद्धीत जातं. मुलं बाळं होतात. नावडती माणसं आवडती होतात. वडील माणसाची सुख प्राप्ती होते. त्यांनी तिला विचारलं, तू कोणाची कोण? मी राजाची सून, तुमच्याबरोबर येते. त्यांच्याबरोबर ती देवळात गेली. नागकन्या देवकन्या वसा बसू लागल्या. नावडती म्हणाली, काय ग बायांनो, कोणता वसा बसता? आम्ही शिवामुठीचा वसा बसतो. त्या वशाला काय करावं? चिमूट तांदूळ घ्यावे, सुपारी घ्यावी, गंध फुल अक्षदा घ्यावा, 2 बेलांची पाने घ्यावीत, मनोभावे पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, ननंद जावा भ्रातारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असे म्हणून तांदूळ व्हावे. संध्याकाळपर्यंत उपवास करावा. औष्टी मासली खाऊ नये. दिवसा निजू नये. उपवास नाही निभावला तर दूध प्यावे. संध्याकाळी अंघोळ करावी. देवाला बेल व्हावा आणि मुकाट्याने जेवण करावा. हा वसा 5 वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्यास तीळ, तिसऱ्यास मूग, चौथ्यास जव आणि 5वा आला तर सारखं शिवामुठी करता घेत जावे. पहिल्या सोमवारी सगळे साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी तिला घरून आणावयास सांगितलं. त्या दिवशी तिनं मनोभावे पूजा केली. सारा दिवस उपवास केला. नंदांनी उष्टमाष्ट पान दिलं. तिनं गाईला घातलं. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन राहिली. पुढे दुसरा सोमवार आला. नावडतीने घरातून सर्व सामान मागून घेतले. पुढे रानात जाऊन तिने नागकन्याबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, ननंदा जावा भ्रातारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असे म्हणून तीळ वाहिले. सारा दिवस उपवास केला. संध्याकाळी सासऱ्याने विचारलं, तुझा देव कुठे आहे? नावडतीनं उत्तर दिलं, माझा देव फार लांब आहे. वाटा कठीण आहेत. काटे कुठे आहेत? साप वाघ आहेत. तिथे माझा देव आहे. पुढे तिसरा सोमवार आला. पूजेचे सामान घेतले. देवाला जाऊ लागली. घरची माणसं मागे चालली. नावडते तुझा देव दाखव म्हणू लागली. नावडतीला रोजचा सराव होता. तिला काही वाटलं नाही. ह्यांना काटेकुटे पुष्कळ लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे. नावडतीला चिंता वाटली. देवाची प्रार्थना केली. तिला तिची करुणा आली. नागकन्या ह्या सहवर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्न जडितांचे खांब झाले. हांड्या झुमरे लागली. स्वयंभू महादेवांची पिंडी झाली. सगळ्यांनी देवांचं दर्शन घेतले. नावडती पूजा करू लागली. गंध फुलं वाहू लागली. नंतर पूर्वीसारखा प्रार्थना म्हणून तिने शिवाला मूठ वाहिले. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढले. दागिने देवायला दिले. उंटीवर पागोटे ठेवून राजा तळे पाहावयास गेला. नावडतीची पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली. इकडे देऊळ अदृश्य झालं. राजा परत आला. पागोटे आणावयास देवळाकडे गेला तो तेथे एक लहान देऊळ आले. ते एक पिंडी आली. वर आहन केलेली पूजा होती. जवळ उंटीवर पागोटे होते. तेव्हा आत्याने सुनेला विचारलं, हे असं कसं झालं? माझा गरीबाचा हाल देव. मी देवाची प्रार्थना केली, त्यानं तुम्हाला दर्शन दिलं. सुनेमुळे देव भेटला म्हणून पालखीत घालून तिला घरी आणली. आवडती होती ती नावडती झाली. जसा तिला